साधी गोष्ट आहे ना सर, तुम्हाला परफ्यूम वापरायचा आहे तर तुम्ही तुमच्या आवडीचा परफ्यूम वापराल ना. बरोबर आहे. मग आपण आत्ताच्या काळामध्ये काय करतो, देवी देवतांना जे आवडतं ते न वापरता आपल्याला कुठला फ्रेग्रन्स आवडेल त्या फ्रेग्रन्स आपण वापरतो. बरोबर. पण तुम्हाला देवाची कृपा हवी आहे, मग तुम्ही देवाला काय आवडेल हे करायला पाहिजे ना. धनत्रयोदशी दिवशी अजून तुम्ही सर झाडू, बत्ताशे, धणे हे त्या दिवशीच घ्यायला पाहिजे. ओके, असं का? बरेच जण म्हणतात की अगोदर नाही, त्या दिवशीच त्या गोष्टींना महत्व आहे, इफेक्ट होतो. बरोबर. बऱ्याच ठिकाणी सर असं होतं की सगळ्यांना असं वाटतं घरात कोणीतरी आहे, घरात कोणीतरी आहे. तर अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, प्रत्येक वस्तूमध्ये एनर्जी जात असते. एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट आवडली तर त्याचं मन त्याच्यात अडकतं ना, आपण म्हणतो ना त्याची नजर लागली. त्याच पद्धतीनं मग आपल्याला जर पोटली बनवायची, सगळ्यात पहिली रेमेडी मी गुरुपुष्यामृत योग जो आहे यावर्षी 24 ऑक्टोबर 2024 ला आहे. ओके. आणि त्या दिवशी आपल्याला रेमेडी करायची आहे पैशा संदर्भामध्ये, आणि त्याची पोटली बांधायची आहे. गाठ बांधताना नॉट मॅजिक एक प्रकारचं मॅजिक येतं. पूर्वीच्या काळी आपल्याला धनत्रयोदशीला सुद्धा आपल्याला एक पोटली बनवायची आहे. ओके. आणि ती पोटली बनवताना आपल्याला व्यापार वृद्धीसाठी बनवायची आहे. आपल्याला जॉब नसेल, जॉब मिळेल आपल्याला, आपले पैसे अडकले असतील तर ते पैसे येण्यासाठी मदत होईल. ओके. आपल्या व्यापारामध्ये ज्यांना कर्ज आहे खूप, त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद आणि हे करून बघा. हे ट्राइड अँड टेस्टेड रेमेडी आहे. हे सर मी माझ्या खूप साऱ्या क्लायंट्सला दिलेलं आहे. बरोबर. त्याचे रिझल्ट खूप सुंदर आलेले आहेत. कुबेर पूजन आहे, तर कुबेर पूजनला कुबेराला ना नाण्यांच्या खणखणाटाचा आवाज खूप आवडतो. बरं. तर खूप हे तुमच्याकडे प्रत्येकाकडे घरामध्ये चिल्लर असते. त्याच्यासाठी सर एक छोटंसं गिफ्ट आहे दिवाळीचं. बरं. की जे माझे स्वतःचं ओन प्रोडक्शन आहे, की ज्या वस्तू मी स्वतः बनवते. थँक्यू सो मच. थँक्यू सर. हॅलो गाईज अँड वेलकम टू बॅटर विथ चेतन. मित्रांनो, दिवाळी येते आणि दिवाळी तुमची सुकर करण्यासाठी आज आपल्यासोबत आलेला आहे श्वेता मॅम. श्वेता मॅम आहे साताऱ्यावरून, छत्रपती शिवाजी महाराजांचा सातारा. आणि मॅम आपल्याला आज तुमची दिवाळी सुखकर करण्यासाठी कोणत्या रेमेडीज केल्या गेल्या पाहिजे त्या गोष्टीबद्दल सांगणार आहे. आणि मी तुम्हाला आज गॅरंटी देतो, हा पॉडकास्ट पूर्ण बघितल्यानंतर तुमचे जे पण प्रॉब्लेम आहे किंवा तुम्हाला जर खूप जास्त पैसा कमवायचा आहे तर 100% तुमचे सगळे इश्यूज सॉल्व्ह होतील. मॅम, बॅटर विथ चेतनवर स्वागत आहे. नमस्कार, मी श्वेता. श्री स्वामी समर्थ. यल्हार माणिक उधो गाई उधो उधो. जय शिवराय, जय श्रीराम. जय श्रीराम मॅम. जय श्रीराम. तर मॅम, आता दिवाळी येते तर तुम्ही काय सांगाल की कोणत्या रेमेडीज केल्यानंतर किंवा दिवाळीमध्ये या गोष्टी केल्यानंतर कसा फरक पडू शकतो आयुष्यावर? मी सर्वप्रथम सर्वांना सांगू इच्छिते की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात. बरोबर. आणि आपल्याला प्रत्येकाला त्यातून मार्ग काढायचा असतो. जे उपाय आपण करतो तर ते उपाय करताना तुमच्या इष्टदेवतेवर, कुलदेवतेवरती, तुमच्या गुरूंवरती तुमची पूर्णपणे श्रद्धा हवी. ह्या निसर्गावरती तुमचा पूर्णपणे विश्वास हवा की जी मी रेमेडी करणार आहे त्यामध्ये मला यश मिळणार आहे. तुमची अपेक्षा असेल की खूप मोठं काहीतरी मॅजिक व्हावं, नाही होत. आपल्या आयुष्यामध्ये छोटे छोटे मॅजिक होतात आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण पुढची वाटचाल करत असतो. बरोबर आहे. तर मॅम, सगळ्यात पहिली रेमेडी जर सांगायची झाली तर कोणत्या दिवशी करावी आणि कोणती रेमेडी करावी? सगळ्यात पहिली रेमेडी मी गुरुपुष्यामृत योग जो आहे यावर्षी 24 ऑक्टोबर 2024 ला आहे. ओके. आणि त्या दिवशी आपल्याला रेमेडी करायची आहे पैशा संदर्भामध्ये. अरे वा. तुम्हाला लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी खूप खर्च होत असेल आणि पैसा शिल्लक राहत नसेल तुमच्याकडे, तर त्यासाठी रेमेडी आहे. एक लाल चौकोनी कापड घ्यायचं, लाल रंगाचं. त्याच्यामध्ये नागकेशर, लाजाळूची पानं, हरडे आणि हळकुंड हे एकत्र घ्यायचंय. आणि त्याच्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू, केशर आणि अक्षदा व्हायच्या आहेत. आणि त्याची पोटली बांधायची आहे. गाठ बांधताना नॉट मॅजिक एक प्रकारचं मॅजिक येतं. पूर्वीच्या काळी आपल्याला आपले आजी आजोबा धागा बांधायचे गळ्यामध्ये, तर त्याला गाठी असायच्या. त्याच पद्धतीनं तुम्ही त्याला 3 गाठी बांधू शकता. ती गाठ बांधताना तुम्हाला त्या प्रत्येक वेळेला तुमच्या इष्टदेवतेचा किंवा तुम्ही ज्या कोणत्याही देवावरती विश्वास ठेवता त्यांचा 108 वेळा मंत्र जाप करायचा आहे. आणि त्यानंतर महालक्ष्मीचा जप करायचा आहे, ओम श्रीम श्रीयाय नमः. हा मंत्र जाप केल्यानंतर ती पोटली तुम्ही देवासमोर ठेवायची आहे. आणि देवासमोर ठेवल्यानंतर तुम्ही मनोभावे ही प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये कर्ज असेल तर ते नील होऊ देत, माझ्या आयुष्यामध्ये पैसा येतो पण तो स्थिर राहत नाही. आणि त्यानंतर ती पोटली तुम्हाला नॉर्थ ईस्ट दिशेला ठेवायची आहे. आणि त्यानंतर प्रत्येक गुरुपुष्यामृतला तुम्हाला ती एनर्जाइज करायची आहे.
आपण जसं रोज जेवण करतो, बरोबर आपल्याला अर्निंग करायचं आहे, पैसा हवाय, तर आपण रोज नोकरीला जातो. बरोबर. त्याच पद्धतीनं तुम्हाला आयुष्यामध्ये जर कंटिन्युअसली फ्लो मध्ये पैसा हवा असेल, निरंतर पैसा हवा असेल, तर मग त्यासाठी तुम्हाला प्रत्येक गुरुपुष्यामृतला ती पोटली एनर्जाइज करायची आहे. बरोबर मॅम. आता तुम्ही जसं सांगितलं की गुरुपुष्यामृत हे प्रत्येक महिन्यात येतं एक वेळेस, बरोबर. पण दिवाळीच्या आधीचं जरा जास्त इम्पॉर्टन्स आपण म्हणतो, कारण प्रत्येक लोक जाऊन सोनं. आणि यावर्षी गुरुवारी आलंय, विशेष म्हणजे कुबेराचा दिवस असतो गुरुवार. बरं. कुबेराच्या दिवशीच गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. खूप मोठा योग आहे म्हणजे. हो नक्कीच नक्कीच. येस. आणि मॅम तुम्ही आता जे सांगितलं ना, जी रेमेडी सांगितली, आपल्या ऑडियन्सला अशाच रेमेडी आवडतं एक्झॅक्ट, की तुम्ही म्हणजे या गोष्टी केल्यानंतर, आणि तुम्ही ज्या गोष्टी आता सांगितल्या ना त्या जास्त खर्चिक नाही आहे. खर्चिक नाही, तर या सगळ्या गोष्टी आपल्या किचन मध्ये उपलब्ध अवेलेबल आहे. लाजाळूचं झाड आपल्या बागेमध्ये असतात, बरोबर. नागकेशर आपण आणि हळकुंड हे आपल्या किचन मध्ये आहेच. राईट. हरडे जे आहे ते तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळून जाईल अगदी 5-10 रुपयामध्ये. बरोबर. तर हे केल्यानंतर त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहे त्याच्यात 80% तरी फरक पडेल. नक्की नक्की नक्की. बरोबर नक्कीच. फक्त पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांनी हा उपाय करायला हवा. बरोबर आहे मॅम. आता गुरुपुष्यामृत येतं, माझ्या डोक्यात जस्ट एक क्वेश्चन आला की सोन्याबद्दल काही सांगू शकाल की सोनं घेतो आपण तर त्याचं महत्व काय, आणि त्याच्याबद्दल जर की बोलायचं झालं तर? भारतभूमी हे सुजलाम सुफलाम आणि सुवर्णभूमी म्हणली जाते. बरोबर. तर पूर्वीच्या काळी अशी मान्यता आहे की तांब्याची तार ही आपला सफेद पलाश, बरोबर, त्याला गुंडाळली आणि एका विशिष्ट मुहूर्ताला त्याच्यावरती जाऊन तुम्ही 21 दिवस मंत्र बोलला तर ते तार सोन्याची होते असं म्हणलं जायचं. बरं. मी स्वतः प्रत्यक्षात अनुभव नाही घेतलेला, हे माझ्या वाचनात आहे. ओके. म्हणून आपल्या भारतीय भूमीला सुजलाम सुफलाम आणि सुवर्ण भूमी म्हणलं जातं. ओके. त्यामुळे आपल्याकडं सुवर्णांचं महत्व जास्त आहे, सुवर्ण मोहरा, चांदीच्या मोहरा. तर मग ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच सोन्याची खरेदी करा, मी हे सजेस्ट करेन. बरोबर आहे. म्हणजे ऍक्च्युअल त्याचं महत्व आहे. आणि मॅमने ते आपल्याला सांगितलं पण की त्याची हिस्ट्री मॅमने आपल्याला सांगितली. बरोबर. आणि मॅम त्याचा बेनिफिट पण असतात काही, की सोनं खरेदी केल्यानंतर कसं बेनिफिट होतं काही, तर त्याबद्दल सांगायचं झालं. जसं आपले देवी देवता आहेत तर तुम्ही फोटो पाहिले असतील, त्यांच्या मागे सुद्धा एक सूर्यप्रकाश किंवा गोल्डन कलरची लाईट दिसते. तर ते जे विभामंडळ, आभामंडळ आपण म्हणतो, तर त्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये पण सुख समृद्धी आणि गोल्डन रेज याव्यात याच्यासाठी प्रत्येकाने सुवर्ण हे घालायला हवं. म्हणजे आता भरपूर लोक म्हणतात की मला सोनं आवडत नाही घालायला, पण त्याच्या मागे पण एक रिझन आहे. तुम्ही घातलं नाही तर तुम्ही काचेच्या ग्लासमध्ये एखादा छोटा सोन्याचा तुकडा आहे त्याचं पाणी पिऊ शकतो आपण. पूर्वीच्या काळी म्हण आहे बघा, सोन्याचा चमचा घेऊन जन्मात आलाय, त्याच्या मागे काहीतरी रिझन असेल. बरोबर आहे. तर तुम्ही मॅमकडे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन, तुम्हाला सोनं घालायला आवडत नाही तर तुम्ही एका ग्लासमध्ये मॅमने काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन तुम्ही ते पाणी पिऊ शकतात. आपल्याकडे त्याचे ड्रॉप्स पण दिले जातात लहान मुलांना, सुवर्ण प्राशन. बरोबर. तुम्ही गुरुपुष्यामृत योगाबद्दल सांगितले की त्या दिवशी तुम्ही काय केलं पाहिजे, तर पुढचं कोणता येतो, म्हणजे पुढचं हे कोणतं येतं, सण म्हणता येईल आपल्याला, आणि योग कोणता, आणि त्या दिवशी गुरुपुष्यामृत पासूनच आपण तयारी करायची आहे. त्याच्यानंतर धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशीला सुद्धा आपल्याला एक पोटली बनवायची आहे. ओके. आणि ती पोटली बनवताना आपल्याला व्यापार वृद्धीसाठी बनवायची. मी ही पोटली जी सांगणार आहे, जे लोक व्यापार करतात आणि त्यांना व्यापारामध्ये यश येत नाहीये, मनोवांछित त्यांचा बिझनेस होत नाहीये, बरोबर, आणि तो बिझनेस होत नसल्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत चाललाय, किंवा अपेक्षित त्यांना जे भांडवल गुंतवले, कारण व्यापाऱ्यांची जी गुंतवणूक असते ती फार मोठ्या प्रमाणात असते. बरोबर आहे. आणि त्यांच्यावरती सुद्धा बरीच कुटुंब अवलंबून असतात. त्यामुळे मग आज एक व्यापार पोटली मी सांगणार आहे तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्हाला येलो कलरचं कापड घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 11 गोमती चक्र, 11 पिवळ्या कवडी घ्यायच्या आहेत. त्याच्यासोबत तुम्हाला 6 लाल रंगाच्या गुंजा, 5 पांढऱ्या रंगाच्या गुंजा घ्यायच्या आहेत. केसर घ्यायचं आहे. त्याच्यासोबत 5 रुपये किंवा 10 रुपयाचं नाणं, हे 11 घ्यायचे आहेत. आणि ह्या प्रत्येकी तुम्ही सर्वांना चंदन, हळदी कुंकू आणि गुलाबजल हे मिक्स करून त्याची पेस्ट बनवून टीका लावायचा आहे. हे मी साहित्य सांगितलं, त्या प्रत्येक साहित्यांना त्यांना टीका करायचा आहे. तर ते टीका करायच्या अगोदरची प्रोसेस ही आहे की जे धुण्यासारख्या वस्तू आहेत, ज्याच्यामध्ये पिवळ्या कवडी आहेत, त्याच्यानंतर गोमती चक्र आहेत, तर हे तुम्ही वॉश करून घ्यायचे. जी 11 नाणी आहेत ती वॉश करून घ्यायची. याचं रिझन हे आहे
की तुम्ही ज्या कोणाकडून ती वस्तू आणताय त्याच्यासोबत एनर्जी सुद्धा येत असतात. ओ आपण घाबरतो ना एखाद्या ठिकाणी गेल्यावर, त्याच पद्धतीनं प्रत्येक वस्तूमध्ये एनर्जी जात असते. बरोबर. एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट आवडली तर त्याचं मन त्याच्यात अडकतं ना, आपण म्हणतो ना त्याची नजर लागली. राईट राईट त्याच पद्धतीनं मग आपल्याला जर पोटली बनवायची आहे तर त्या पोटलीच्या वस्तू शुद्ध करून घ्यायच्या आहेत. त्यावेळेला तुम्ही धूप लावू शकता, गाईच्या तुपाचा दिवा लावू शकता. ओके. त्या कापडामध्ये मी सांगितलेले वस्तू टाकायच्या आहेत. बरोबर. केसर घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हळकुंडाचा तुकडा एक घ्यायचा आहे, त्यासोबत अजून तुम्ही थोड्याशा अक्षदा घेऊ शकता. आणि हे सगळं साहित्य एकत्र करून त्याची पोटली बांधायची आहे. पोटली बांधल्यानंतर मात्र ह्यासाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागणार आहे. व्यवसाय मोठा आहे म्हणल्यानंतर मला कुबेराचा मंत्र जाप करायचा आहे. कुबेराचा. ओके. आणि त्याच्यासोबतच तुम्हाला महालक्ष्मीचा मंत्र जाप करायचा. मॅम हे दोन्ही मंत्र जर तुम्ही सांगू शकले आपल्या प्रेक्षकांना तर म्हणजे त्यांचं सगळंच काम एकाच मिनिटात एकाच व्हिडिओत होतं. हो. गणपतींना आवाहन करायचं आहे, गणेशाला नमन करून आवाहन करायचं आहे. त्यानंतर कुबेराचं आवाहन करायचं आहे आणि कुबेर मंत्र बोलायचा आहे. कुबेर मंत्र 108 वेळा बोलायचा आहे. ओके. आणि त्यानंतर महालक्ष्मीचा मंत्र बोलायचा आहे. आणि यथाशक्ती जर तुम्हाला शक्य असेल विषम संख्येमध्ये 1, 3, 5, 7 बरोबर या संख्येमध्ये तुम्ही माळांमध्ये जप करू शकता. ओके. मी आता कुबेराचा मंत्र सांगते. कुबेराचा मंत्र आहे ओम यक्षाय कुबेराय वैश्वनाय धनधान्य दीपतये धनधान्य समृतये देही वापय स्वाहा. हा मंत्र तुम्हाला 108 वेळा करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मीचा जाप करायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जाप 108 वेळा करायचा आहे तुम्हाला. आणि हे दोन्ही मंत्र आहेत, हे यथाशक्ती तुम्हाला जितकं जास्त जमेल तितकं जास्त तुम्ही ह्या दोन्ही मंत्रांचा जाप करा. हा मंत्र जाप करताना तुम्ही 3, 5 आणि 7 ह्या विषम संख्येमध्ये सर मंत्र जाप करायचा आहे आणि त्याचं फल तुम्हाला जास्त मिळेल. हे 3 दिवस फार महत्त्वाचे आहेत. दिवाळी वर्षातून एकदाच येते. ओके मॅम, कोणकोणते 3 दिवस बोललात तुम्ही? धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन. बरोबर आहे. तर मॅम आता तुम्ही जे सांगितलं की हे मंत्र तुम्ही सांगितले आणि तुम्ही बोला की विषम याच्यात बोलायचे म्हणजे 3, 5, 7, तर एका दिवसात आपण 3 वेळा, 5 वेळा किंवा 7 वेळाचा याचा जप करू शकतो. हो हो हो. याच्याहून जास्त जर करायचं चालेल, काहीच हरकत नाही. याच्यातच करायचं. 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा. बरोबर. 51 माळा. अरे बाप. ज्याला शक्य आहे 11 माळा, 7 वेळा, 9 वेळा, तुम्हाला जसं शक्य आहे त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. बरोबर. हे आपलं धनत्रयोदशीसाठी होतं. रोज केलं तर चांगलंच आहे ऑब्व्हियसली, पण त्या दिवशी केलं तर त्याचं महत्व खूप जास्त आहे असं मॅम सांगताय आपल्याला. आणि ती जी रेमेडी सांगितली मॅमने आधी, ती रेमेडी पण लक्षात ठेवा तुम्ही, तिचा पण उपयोग तुम्हाला होणारच आहे. बरोबर. त्याचे बेनिफिट जर सांगायला गेलं तर काय होऊ शकतात? बेनिफिट हे आहेत की तुमच्या व्यापारामध्ये स्टेबिलिटी. बरोबर. जो माल तुमचा अडकून राहतोय तो माल निघायला मदत होईल. समजा माल विकला गेलाय आणि कोणाकडे पैसे अडकून राहत असतात, बरोबर, तर ते पैसे यायला सुद्धा मदत होईल. ओके, राईट. आणि मग ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे साऊथ ईस्टला. ओके, दक्षिण आणि पूर्वेच्या मध्यभागी, आग्नेय दिशा. तर ही पोटली जी आहे ती 3 दिवस तुम्हाला तुमच्या देवाऱ्यामध्येच ठेवायची आहे आणि जिथे तुम्ही देवाचं पूजा करू आपण, आणि त्यानंतर ती पोटली तुम्ही साऊथ ईस्टला ठेवायची. त्याचं रिझन हे आहे साऊथ ईस्टला ठेवायचं, आग्नेय दिशा. आग्नेय दिशेला यासाठीच ठेवायची आपल्याला की आपल्याला जॉब नसेल, जॉब मिळेल आपल्याला. आपले पैसे अडकले असतील तर ते पैसे येण्यासाठी मदत होईल. आपल्या व्यापारामध्ये नुकसान होत असेल तर ते थांबेल, विक्री वाढेल आणि आपल्याकडे पैसे अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होईल. ओके, बेस्ट बेस्ट बेस्ट. आता त्याचसोबत सर मी आज तुम्हाला धनत्रयोदशी दिवशीच जसं पैसा महत्वाचा आहे तसं आरोग्य सुद्धा फार महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. आपण आहोत तर पैसा आहे, आपणच नाही राहिलो तर पैशाला महत्व नाहीये. तर त्या दिवशी आपल्याला यमदीपदान करायचं आहे. बऱ्याचशा लोकांना माहिती नाहीये की यमाची ही पूजा धनत्रयोदशीला केली जाते. ओके. तर त्या दिवशी आपल्याला यमदीपदान करताना 4 मुखी, एक तर तुम्ही गव्हाच्या कणकेचा दिवा बनवू शकता. जर गव्हाच्या कणकेचा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मातीचा दिवा आणू शकता 4 मुखी. ओके. आणि मग त्याखाली तुम्ही तांदूळ किंवा पीठ किंवा मीठ यातलं कोणतीही एक वस्तू खाली गोल आकारामध्ये ठेवून त्याच्यावरती तो दिवा ठेवायचा आहे. ओके.
आणि तो दिवा ठेवताना तुम्हाला आवाहन करायचं आहे यमदेवांचं आणि त्यानंतर यमदेवांचा मंत्र बोलायचा आहे. ते सलग मंत्र मी तुम्हाला एकत्रच सांगेन. बरोबर. मी आधी प्रोसेस कंप्लीट करते. बरोबर. आणि ही प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर तुम्ही यमदेवांना प्रार्थना पण करायची आहे. दिवा ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये तेल जे वापरणार आहात तुम्ही ते मोहरीचं तेल हवंय. मोहरीचं तेल हवंय. त्याच्यामध्ये थोड्याशा पिवळी मोहरी तुम्ही टाकायच्या आहेत आणि 2 लवंग जोडी आणि 1 वेलदोडा. ओके. आणि ते टाकल्यानंतर मग ज्या वेळेला तुम्ही पेटवणार आहात त्याच्या अगोदर यमदीपदानासाठी यमदेवाला आवाहन करायचं आहे, त्यांचा मंत्र बोलायचा आहे. त्यानंतर फूल अक्षदा वाहायच्या आहेत, त्यांच्यासाठी नैवेद्य म्हणून साखर अर्पण करायची आहे आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि प्रज्वलित केल्यानंतर मंत्र बोलायचा आहे ओम यमदेवाय नमः आणि दक्षिण दिशेला तोंड करून यमदेवांना प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये म्हणजे ही पूजा याच्यासाठी केली जाते की तुमच्या घरामध्ये आकस्मिक मृत्यू किंवा हेल्थ इश्यूज कोणते होऊ नयेत आणि मोठ्या कोणत्या अशा अचानक घटना घडून कोणाचा मृत्यू होऊ नये, आजारपण येऊ नये म्हणून आपण दीपदान करतो, यमदीपदान करतो. ओके ओके ओके. सर सलामत तो पगडी 50 म्हणतात ना सर. मग त्याचप्रमाणे पैसा तर महत्वाचा आहे पण आपण त्यासाठी अस्तित्वात असणं आणि आपले आरोग्य चांगलं असणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. येस येस. तर मी मंत्र सांगते तुम्हाला. यमदेवांना आवाहन करण्यासाठीचा मंत्र सांगते मी. मृत्यूना पाशदंडाभ्यान कालेन शामयासह त्रयोदशान दीपदानात सूर्यजहा प्रियताम मम. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नमस्कार करायचा आहे. ओके. तो नमस्कार करताना हळदी कुंकू आणि त्याच्यासोबत थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत, फुलं घ्यायची आहेत आणि पुन्हा एकदा मंत्र बोलायचा आहे ओम यमदेवाय नमः नमस्कारम समर्पयामी. ओके. आणि त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा आणि फुल वाहायचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही बतासे, खडी साखर किंवा साखर याचा भोग दाखवा. त्या भोगामध्ये तुम्हाला आवाहन करायचं आधी आहे म्हणजे प्रार्थना करायची आहे ओम यमदेवाय नमः नैवेद्यम निवेदयामी आणि मग बताशे, खडी साखर किंवा साखरेचं नैवेद्य ठेवायचं आहे. त्यानंतर जल समर्पित करायचं आहे. ओम यमदेवाय आचमनार्थे जलम समर्पयामी. ओके. आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला ओम यमदेवाय नमः हा मंत्र जाप करायचा आहे. आणि ही पूर्ण प्रोसेस कंप्लीट झाली की त्यानंतर तुम्हाला यमदेवांना दक्षिण दिशेला तोंड करून ही सगळी पूजा करायची. यमदेवांना प्रार्थना करायची आहे की माझ्यावरती, माझ्या कुटुंबावरती, माझ्या मित्रपरिवार असतील, माझे जवळचे नातेवाईक असतील, यांच्या सर्वांना सुखी ठेव, आरोग्य प्राप्ती द्या आणि कोणत्याही प्रकारची हानी होऊ देऊ नका आणि तुमचं प्रोटेक्शन राहू देत. ओके. यमदेवता मृत्यूची देवता आहे पण त्याच देवाकडून तुम्हाला जर आशीर्वाद मिळाला बरोबर आहे तर ते फायद्याचंच असणार आहे नक्कीच. बरोबर. मॅम, आपण भरपूर वेळेला बघतो की काही लोकांच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतात, त्याच्यानंतर हेल्थचे इश्यू येत असतात. त्यांना असं वाटतं की आपल्यावर कुणीतरी काही करणी केलेली का किंवा जादू केलेली का, काही निगेटिव्ह एनर्जीचा मारा आपल्यावर केलेला आहे का. आणि दिवाळीच्या वेळेस पण या गोष्टींचं महत्त्व सांगितलं आहे की या गोष्टी दूर जाऊ शकतात. कारण आणि अजून एक गोष्ट की दिवाळी पण ही अमावस्येच्याच दिवशी येते. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही काय सांगाल, काही रेमेडीज आहे का याच्यासाठी? पण एक छान उपाय आहे, अगदी सोपा. एक कोहाळं घ्यायचं आहे, त्या कोहाळ्यावरती एक कुंकवाचा, एक हळदीचा आणि एक काजळाचा पट्टा ओढायचा आहे. आणि तो पट्टा ओढल्यानंतर लाल कापडामध्ये ते कोहाळं बांधायचं आहे. घरामध्ये कुठेही बांधू शकता तुम्ही. ते ज्या वेळेला खराब होईल त्यावेळेला तुम्ही समजून जा की जे काही तुमच्यावरती निगेटिव्हिटी असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, तर ती निघून गेली आहे आणि पुन्हा तुम्हाला दुसरं कोहाळं बांधायचं. हे दिवाळीच्या दिवशी करायचं का? हे लक्ष्मीपूजन दिवशी तुम्ही करू शकता. त्याचे रिझल्ट खूप छान आहेत. नाही, संध्याकाळी 6:30 नंतर कधीही करू शकता. आपली पूजा वगैरे झाली की मग आपण ते करू शकतो. हो, नक्की, नक्कीच. ओके. आणि याचा इफेक्ट होतो की नक्की खूप छान इफेक्ट होतो. बऱ्याच ठिकाणी सर असं होतं की सगळ्यांना असं वाटतं घरात कोणीतरी आहे, घरात कोणीतरी आहे. तर अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, एक कागद घ्यायचा, त्या कागदावरती बिनमिठाचा भात, दही आणि हळदी कुंकू व्हायचं आणि ते किचन ओट्यावर तुमच्या खिडकीमध्ये तुम्ही ठेवू शकता ते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते कचऱ्यामध्ये फेकून द्या. याने सुद्धा तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट्स मिळतात.
कुठेही बाहेर या गोष्टींसाठी अफाट पैसा घालवण्याची गरज नाही आहे. खूप छोट्या छोट्या घरातल्या गोष्टींमुळे रिझल्ट मिळतो. आणखीन एक मगाशी मी सांगायला विसरले तुम्हाला, सांगा आपल्या ऑडियन्सला तेच ऐकायचं आहे आज. ज्यांना कर्ज आहे खूप, त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद आणि वेलची पावडर थोडीशी टाकायला सुरुवात करा. तुम्हाला 41 दिवसामध्ये दिवाळीपासून सलग काही ना काही मार्ग मिळत जातील कर्ज मुक्तीसाठी, आणि त्या दृष्टीनं तुमच्या आयुष्यामध्ये अपॉर्च्युनिटीज येतील. बऱ्याचदा असं होतं की नोकरी गेली आहे आणि कर्जाचा डोंगर खूप आहे, तर ही खूप बेसिक रेमेडी आहे की समोरच्याला खर्च म्हणजे पैसेच नाही तर व्यक्ती रेमेडीसाठी खर्च कसं काय करणार. बरोबर बरोबर. मॅम जर धनत्रयोदशीच्या दिवशी अजून काही रेमेडीज सांगायच्या झाल्या की, कारण धनत्रयोदशी हा मेन दिवाळीचा दिवस. धनत्रयोदशी दिवशी अजून तुम्ही सर झाडू, बत्ताशे, धणे हे त्या दिवशीच घ्यायला पाहिजे. ओके, असं का? बरेच जण म्हणतात की अगोदर नाही, त्या दिवशीच त्या गोष्टींना महत्व आहे. धण्यांना, बत्ताशांना, झाडू त्या दिवशी मी तुम्हाला हे नक्की सांगेन. काय घ्यायचं हेच नाही सांगणार, तर काय घ्यायचं नाही हे सुद्धा सांगेन. लोखंडाच्या वस्तू स्ट्रिक्टली अवॉइड करायच्या आहेत, नाही घ्यायच्या. काळे कपडे, काळ्या रंगाच्या वस्तू ह्या धनत्रयोदशी दिवशी विकत नका घेऊत. त्यानंतर आहे की तुम्ही लक्ष्मीपूजनला अजून बऱ्याचशा रेमेडीज करू शकता. बरोबर. तुमच्या घरामध्ये तुम्ही गुग्गळचं धूप लावा सकाळ संध्याकाळ. गुग्गळ म्हणजे ओला धूप येतो, तर तो ओला धूप लावा. हा महालक्ष्मीला खूप आवडतो. महालक्ष्मीला लव्हेंडर आहे, गुग्गळ धूप आहे, त्याच्यासोबत अजून लोटस आहे. बरोबर. तर याचे धूप खूप आवडतात किंवा हे तिचे प्रिय आहेत. बरोबर. तर मग ते तुम्ही तुमच्या पूजेमध्ये वापरू शकता. त्यामध्ये म्हणजे महालक्ष्मी ज्या गोष्टी आवडतात तर लक्ष्मी अट्रॅक्ट होईल या गोष्टींनी, हे पण आपण म्हणू शकतो. साधी गोष्ट आहे ना सर, तुम्हाला परफ्यूम वापरायचा आहे तर तुम्ही तुमच्या आवडीचा परफ्यूम वापराल ना. बरोबर आहे. मग आपण आत्ताच्या काळामध्ये काय करतो, देवी देवतांना जे आवडतं ते न वापरता आपल्याला कुठला फ्रेग्रन्स आवडेल त्या फ्रेग्रन्स आपण वापरतो. पण तुम्हाला देवाची कृपा हवी आहे, मग तुम्ही देवाला काय आवडेल हे करायला पाहिजे ना. बरोबर आहे मॅम, बरोबर आहे. तर बऱ्याचदा ह्या गोष्टी होत नाहीत, तर ह्या गोष्टी तुम्ही नक्की आवर्जून करा. आणखीन मी त्याच्यासोबत एक रेमेडी सांगेन. दिव्याचीच आहे, खूप सोपी आहे. एक दिवा घ्यायचा आहे आणि त्या दिव्याला तुम्ही हिरवा रंग द्यायचा आहे. आणि हिरवा रंग दिल्यानंतर त्याच्यामध्ये तिळाचं तेल, ज्याला वास नाहीये, हे तिळाचं तेल तुम्ही त्याच्यामध्ये वापरायचं आहे. त्याच्यामध्ये एक पंचमुखी रुद्राक्ष, एक पिवळी कवडी, एक गोमती चक्र, एक जोडी लवंग, एक वेलदोडा हे टाकायचं आहे. त्याच्यात थोडंसं तुमच्याकडे जर असेल घरामध्ये रोज इसेन्शियल ऑइल, बरोबर, आणि लव्हेंडर इसेन्शियल ऑइल, तर त्याचे 3 ड्रॉप टाकायचे आहेत त्याच्यामध्ये आणि त्याचा दिवा लावा. तो दिवा लावताना तुम्ही संकल्प घेऊन लावा की बाबा माझ्या घरामध्ये धनवृद्धी होऊ देत, माझ्या घरामध्ये पैसा आकर्षित होऊ देत, त्यासाठी मी हा दिवा लावतोय. हे करून बघा. हे ट्राइड अँड टेस्टेड रेमेडी आहे. हे सर मी माझ्या खूप साऱ्या क्लायंट्सला दिलेले आहेत. बरोबर. त्याचे रिझल्ट्स खूप सुंदर आलेले आहेत. तर मी आपल्या तुमच्या ऑडियन्सला पण सांगते की ही रेमेडी नक्की ट्राय करून बघा. आणि ही रेमेडी 3 दिवस सलग करा तुम्ही दिव्याची, आणि त्यानंतर प्रत्येक शुक्रवारी करा. याचे रिझल्ट खूप अफलातून आहेत. खूप छोटी रेमेडी वाटते, सगळेजण म्हणतील मॅमनी काय दिवेच लावायला सांगितलंय, पण याचा रिझल्ट खूप छान आहे. खूप मोठा आहे, खूप मोठा. हिरवा कलर म्हणून तर सांगितला. आणि त्यासोबत अजून तुम्ही छोट्या छोट्या रेमेडीज करू शकता की तुमच्या घरामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत, बरोबर, तर दालचिनीचे तुकडे आणायचे गोल अखंड, आणि त्या दालचिनीच्या तुकड्यांवरती 9 नंबर 520 म्हणजे 520, 808 आणि 771 हे नंबर त्याच्यावरती लिहायचे आहेत ग्रीन मार्करनी किंवा ग्रीन पेननी. हे प्रत्येकाच्या नावाचे एक एक लिहून तुम्ही स्वतःच्या पॉकेटमध्ये ठेवायचे. हे लक्ष्मी पूजनामध्ये ठेवा, कारण तुम्हाला बाकीच्या रेमेडीज मी सांगितल्यात त्याच्यासोबत तुम्ही मंत्र जाप करणार आहेत, तर तिथे हे एनर्जाइज होणार आहे. म्हणजे हे जे आपण जे तुम्ही बोलले की ती गठोळी बांधायची किंवा हे डायरेक्ट यूज करण्यात मजा नाही किंवा त्याचा इफेक्ट तेव्हा नाही होणार, पण त्याला तुम्ही जर एनर्जाइज केलं हेल्प ऑफ मंत्रा
तर त्याचा इफेक्ट जास्त चांगला. नक्कीच कोणत्याही तुम्हाला जेवण 2 वेळेला हवंय बरोबर. त्याचप्रमाणे मंत्र सुद्धा म्हटलेत तुम्ही कंटिन्युअसली, तर त्याचे रिझल्ट तुम्हाला लॉंग टर्म मिळणार आहेत. हो. दिवाळी एकदाच येते, मग आज तुम्ही पोटली केली की ती पोटली तुम्ही पुढच्या वर्षाला चेंज करू शकताय. बरोबर. मग पुढच्या वर्षापर्यंत त्या पोटलीचं जे महात्म्य आहे किंवा त्याची जी एनर्जी आहे ती बॅलन्स राहिली तर तुमच्याकडे पैसा आकर्षित, धन दौलत आकर्षित होणार आहे, तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणणार आहे. बरोबर आहे. एक्झॅक्टली राईट मॅम. लक्ष्मीपूजनच्या तुम्ही भरपूर रेमेडीज सांगितल्या, तर ॲक्च्युली अशा रेमेडीजसाठी तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजर्स लोकांना पैसे द्यावे लागतात, पण आपल्या पॉडकास्टवर मॅडमांनी येऊन एकदम फ्रीमध्ये तुम्हाला या सगळ्या रेमेडीज दिलेल्या आहे आज. मॅम आता आपलं धनत्रयोदशी झाली, लक्ष्मीपूजन, आणखीन एक रेमेडी राहिली आहे. बरं सांगा मॅम. कुबेर पूजन आहे. तर कुबेर पूजनला कुबेराला ना नाण्यांच्या खणखणाटाचा आवाज खूप आवडतो. बरं. तर खूप हे तुमच्याकडे प्रत्येकाकडे घरामध्ये चिल्लर असतेच. हां. तर 5 रुपये किंवा 10 रुपयाचे कॉईन जे आहेत तुमच्याकडे, बरोबर, ते 11, 21, 51, मी शक्यतो 108 सांगते. हां. जर तुम्हाला शक्य असतील तर 108 कॉईन घ्यायचेत. स्टीलचं ताट असेल किंवा ताम्हण असेल तुमचं, ओके. त्याच्यामध्ये ते कॉईन ठेवायचेत आणि 6:30 ते 8:30च्या दरम्यान 3 दिवस दिवाळीच्या बरोबर. ते कॉईन जे आहेत ते तुम्ही असे उचलायचेत आणि खाली त्या ताम्हणामध्ये पुन्हा सोडायचे. बरं. जो आवाज होतो ना तो कुबेरांना फार आवडतो. आणि कुबेर हे कशाचे रक्षक आहेत? पैशाचे. सो तुम्हाला नक्कीच त्याचा रिझल्ट खूप छान दिसेल आणि ते पैसे नंतर तुम्ही वापरात आणू शकताय, नसेल तर तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकताय तुम्ही. बरोबर. आणि गुरुवार हा दिवस हा कुबेराचा आहे. बरोबर. सो प्रत्येक गुरुवारी तुम्ही ते काढून पुन्हा तो आवाज तसाच करायचा आहे, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा पैशाचा कणकणाट असाच वाजेल. Correct. आणि आपल्या पॉडकास्टला बऱ्याच लोकांचे खूप छान रिव्ह्यू देतील. बेस्ट. मॅम नरक चतुर्दशीचं पण काही सांगता येईल आपल्याला पूजेच्या याच्यात काही करायचं? नरक चतुर्दशी दिवशी तुमच्या घरामध्ये जर कोणी आजारी असेल सर, हां, तर त्यासाठीचा उपाय जो आहे तर ते तुम्हाला मी सांगू इच्छिते. तो उपाय असा आहे की गव्हाचं पीठ घ्यायचंय, कणिक घ्यायचंय, त्याचे कणिक मळायची ती, त्याच्यामध्ये थोडासा गुळ किंवा साखर घालायचंय. ओके. आणि आपली काळी हळद असते ना, त्याचा छोटासा तुकडा जो आहे तो त्या प्रत्येक ह्याच्यावरती लावायचा आहे. 5 घ्यायचे ते छोटे छोटे गोळे, आणि ते तुम्ही जे कोणी घरात आजारी व्यक्ती आहे त्यांच्यावरून 7 वेळा क्लॉकवाईज उतरवायचंय, म्हणजे घड्याळाच्या काट्याप्रमाणे ओके. उतरवून ते तुम्ही गाईला खाऊ घालू शकताय. यांनी जे कोणी आजारी असेल त्यांच्या तब्येतीमध्ये लवकर सुधारणा होईल, हेल्थ रिकव्हरी फार लवकर होईल. सोबत त्याच दिवशी तुम्हाला दुसरा उपाय करायचा आहे. पैसे कोणाकडे अडकले असतील आणि ते पैसे जर मिळत नसतील तर गोमती चक्र घ्यायचं आहे. गोमती चक्र हे तुमच्या डाव्या हातामध्ये घ्यायचंय. ओके. आणि डाव्या हातामध्ये घेतल्यानंतर गोमती चक्र त्याच्यावरती ओम श्रीम श्रीयाय नमः हा मंत्र बोलायचा आहे. ओके. आणि तो मंत्र बोलल्यानंतर ज्या व्यक्ती 108 वेळा हा मंत्र बोलायचा आहे, तर घेऊन तुम्हाला 4 रस्ते जिथे एकत्र येतात ओके. तिथं जायचं आहे. एक छोटासा खड्डा खणायचा आहे. ओके. आणि ज्या व्यक्तीकडून पैसे येणं आहे त्या व्यक्तीचं नाव घेऊन बोलायचं आहे की माझे पैसे येऊ देत, या व्यक्तीकडून अडकलेले पैसे परत येऊ देत. बरोबर. आणि ते गोमती चक्र खड्ड्यामध्ये बुजून द्यायचं आहे, पुरवायचं आहे आणि वापस यायचं आहे. येताना कोणाशी, जाताना किंवा येताना कोणाशी बोलायचं नाहीये. हातपाय तोंड स्वच्छ धुवायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही बोलू शकता. बरोबर. याच्यामध्ये आता बरेच जण असं विचारतील की मॅम आमच्याकडे बऱ्याच लोकांकडे पैसे आहेत, 2-3 लोकांकडे पैसे अडकलेत, तर त्यावेळेला मग तुम्ही तेवढ्या प्रमाणामध्ये गोमती चक्र घेऊन प्रत्येकी 108 वेळा तो मंत्र बोलायचा आहे आणि ते खड्डे हे करून पुरायचं आहे. तुम्हाला घर घ्यायचं असेल, कोणाला नवीन जॉब हवा असेल आणि स्विच करायचा विचार करत असाल किंवा फॉरेनला जायचा विचार करत असाल, तर ती रेमेडी सुद्धा तुम्हाला काली चौदस दिवशीच म्हणजेच नरक चतुर्दशीला करायची आहे. तर ती रेमेडी आहे, 5 मिरे घ्यायचेत आणि ते मिरे घेऊन घरातून बाहेर जायचं जिथे 4 रस्ते एकत्र असतात तिथे. बरोबर. आणि तुमची जी काही मनोवांछित इच्छा आहे ती इच्छा सांगायची आहे. आणि पुढच्या बाजूला एक, मागच्या बाजूला एक, असं 4ही दिशेला 4 टाकायचे आहेत मिरे. बरोबर. आणि 5वा मिरा जो राहील तो आकाशामध्ये टाकायचा आहे. आणि त्यानंतर घरी रिटर्न यायचं आहे. त्याला पण सेम प्रोसेस आहे की जाताना आणि येताना कोणाशी बोलायचं नाहीये. आणि घरी आल्यानंतर हातपाय तोंड धुवायचे आहेत.
घर घेतलं जाईल मॅम. नक्की नक्की. आणखीन एक छोटीशी रेमेडी आहे मातीच्या गुल्लकची. हा हा. हे तर सगळ्यांच्या घरी गुल्लक असतात, असतो, बरोबर. पण मंडोटरी आहे म्हणजे तुमच्याकडे मातीचाच गुल्लक हवाय. स्टीलचा किंवा प्लास्टिकचा डबा नाही चालणार. ओके. अर्थ इलेमेंट आपलं पृथ्वी तत्व येतं हा, त्याच्यामध्ये, right, right. म्हणून मातीचा गुल्लक घ्यायचा आहे. मातीच्या गुल्लक वरती एका बाजूला श्रीम लिहायचं आहे हा. आणि एका बाजूला दुरंत देव लिहायचा आहे. दुरंत. हा, दुरंत देव लिहायचा आहे. बरं. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये रविवार आहे तर रविवारी 1 रुपये, 10 रुपये, 100 रुपये, म्हणजे 1च्या पटीमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये पैसे टाकू शकताय. बरोबर. त्याचप्रमाणे सोमवारी 2 रुपये, 20 रुपये, 200 रुपये, 2000 रुपये. बुधवारी 5 रुपये, 50 50 रुपये, 500, 500 रुपये. 5000. त्याच पटीमध्ये जे गुरुचे म्हणजे ग्रहांचे जे हे नंबर आहेत हा. त्या नंबरप्रमाणे त्या गुल्लकमध्ये पैसे तुम्हाला टाकायचे आहेत. Correct. आणि ते पैसे ज्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवशी हा उपाय सुरू करणार आहात हा. त्या त्या दिवशी तुम्हाला सांगायचं आहे की हा मी उपाय करतोय तर माझं अर्निंग एवढं झालं पाहिजे. बरोबर. बरं, मी हेही सांगू इच्छिते सर की जे तुम्ही मनोवांछित फल मागताय ते अवाजवी नसावं. कारण बऱ्याचदा असं होतं इन्कम 30,000 आहे आणि माणूस जर म्हणेल मला 3 लाख मिळाले पाहिजे, शक्य नाही ना. नाही. प्रत्येक गोष्टीला पायऱ्या आहेत. तुम्ही बरोबर. पहिल्या पायरीवरून 10व्या पायरीवर उडी नाही Exactly. मारू बरोबर बोललात शकत. तुम्ही. तर मग तुमचं इन्कम जर 30,000 असेल हा. तर तुम्ही प्रे करताना हे करा की माझ्या इन्कम मध्ये ग्रो होऊ देत, माझं Double तरी 45,000 होऊ देत, 50,000 होऊ देत. बरोबर आहे. मग तुम्ही त्या स्टेजला पोहोचल्यानंतर मग तुम्ही 75,000, 1 लाखची अपेक्षा ठेवू शकता. Correct. ह्याचे रिझल्ट खूप छान आहेत. आणि ग्रहांचे जे नंबर आहेत त्या नंबर प्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पैसे टाकायचे आहेत, बरोबर. त्याच पट्टीत टाकायचे. मग बऱ्याचदा असं होतं की एखाद्या दिवशी घाई गडबडीमध्ये किंवा आपण कोणत्या परगावी गेलो असेल बरोबर. तर त्यावेळेला आपण विसरून जातो हा. की त्याच्यामध्ये पैसे टाकायचे. बरोबर. मग दुसऱ्या दिवशी आठवल्यावरती पैसे नाही टाकायचे, त्या दिवशीचेच फक्त पैसे टाकायचे तुम्हाला ओके त्याच्यामध्ये. ओके ओके. असं नाही की ही माझ्या पण खूप दिवशीचे- छोटी आणि साधी सिंपल रेमेडी आहे. आणि वर आणि पण हा गुल्लक जेवढे घरामध्ये लोक कमवते आहेत हा. प्रत्येकाने बनवला. प्रत्येकाचं मनोवांछित इच्छा वेगळ्या वेगळ्या असणार बरोबर आहे. आहे. Yes. तर वेगळे वेगळे बनवा आणि तुम्हाला शक्य असेल तर ईशान्य दिशेला ठेवा. ईशान्य दिशेला. ईशान्य दिशेला तो गुल्लक. म्हणजे स्टेबिलिटी येईल तुमच्या पैशामध्ये, स्थैर्य येईल हा. आणि जो तुम्ही पैसा कमवताय त्याच्यामधून सेव्हिंग होईल. मॅम थँक्यू सो मच. तुम्ही जी माहिती आज दिलेली आपल्या पॉडकास्टमध्ये, तर आपल्या ऑडियन्सची दिवाळी ही खरंच खूप चांगली जाणार आहे. फक्त तुम्ही ती गोष्ट व्यवस्थितशीर केली पाहिजे तर त्याचा बेनिफिट तुम्हाला होईल. मंत्र व्यवस्थित उच्चारले गेले पाहिजे. ज्या मॅडमांनी जे बांधायला सांगितलं आहे त्या गोष्टी पण त्या पर्टिक्युलर व्यवस्थित क्लीन करून तुम्ही त्या यूज केल्या पाहिजे. तर आता एक नॉर्मल दिवाळीच्या रेमेडीज झाल्या, तर तुम्हाला अजूनही काही प्रॉब्लेम असतील आयुष्यामध्ये आणि रेग्युलर लाईफमध्ये काही प्रॉब्लेम येत असतील तेही जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्हाला मॅम त्यांचा नंबर सांगतील, तुम्ही त्यांच्याशी कन्सल्ट करू शकता. त्यांचे काय चार्जेस असतील बिकॉज त्यांची पण ती एक विद्या आहे, त्यांनी अभ्यास केलेला आहे, त्यांनी पण त्यांच्या याच्यावर ती विद्या मिळवण्यावर काही पैसे स्पेंड केलेले आहे आजपर्यंत. तर त्यांचे काही चार्जेस असतात, तुम्हाला ते पे केल्यानंतर त्यात डेफिनेटली तुमचे सगळे इश्यूज सॉल्व्ह करू शकतात. मॅम तुमचा नंबर काय? माझा नंबर आहे 9923 55 57 51. आणि सर मला सुद्धा आभार व्यक्त करायचे आहे की खूप छान पॉडकास्ट झाला. तुम्ही पण मला तुमच्या प्लॅटफॉर्मवरती संधी दिली, त्याच्याबद्दल मी सुद्धा तुमची खूप खूप आभारी आहे. आणि माझ्याकडून सुद्धा तुमच्यासाठी फ्युचरसाठी छान बेस्ट विशेस. थँक्यू सो मच. थँक्यू सर, थँक्यू. तुमच्यासाठी सर एक छोटंसं गिफ्ट आहे दिवाळीचं. बरं. की जे माझे स्वतःचं ओन प्रोडक्शन आहे की ज्या वस्तू मी स्वतः बनवते, मी अभिमंत्रित करते. हा. जसं की त्याच्यामध्ये मनी ऑइल आहे, हो. पोटली आहे, कस्टमाइज पोटली बनवते कस्टमरच्या प्रॉब्लेम्स नुसार. ओके. त्याच्यासोबत अजून व्यापार वृद्धी पोटली, अशा वेगळ्या वेगळ्या पोटली बरोबर. ज्या आहेत त्या दिवाळीच्या मुहूर्तावरती बनवल्या की त्याचे रिझल्ट छान येतात. मॅम मला कोणती आणली आज तुम्ही? आज तुमच्यासाठी आणली आहे मनी पोटली आणलेली आहे व्यापारासाठी. तुमच्या डिजिटल मार्केटिंग मध्ये किंवा तुमचं जे काही व्यवसाय आहेत बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप यश मिळो हा. आणि नाव कीर्ती मिळो. त्यासोबत आणखीन 2 सरप्राईज गिफ्ट आहेत, Okay. तर ते सिक्रेटच राहू द्यात. बरं ठीक आहे. थँक्यू सो मच. Thank you, sir. Thank you so much. थँक्यू. हां, आणि मॅमनी माझं म्हणजे हे तर आणलेलंच आहे की हे गिफ्ट तर आणलेलंच आहे आणि त्याच्यासोबत मॅमनी कंदीपेटे पण आणले साताऱ्याचे. तर मॅम थँक्यू सो मच तुमचं. थँक्यू सर, थँक्यू. पुन्हा एकदा धन्यवाद.